पंढरपूर येथे मुख्य अधिकारी नगर परिषद पंढरपूर यांना प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष संदीप परचंडे यांनी निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी जुनी पेठ कोळी गल्ली परिसरातील बागवान गल्ली तसेच कोळी पटांगण येथील नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकून देण्यासाठी निवेदन दिले आहे। येथे सध्या ड्रेनेजचे काम सुरू आहे, परंतु ते काम अर्धवट असल्याने तेथे गटारी तुंबल्या जातात आणि हे तुंबलेले पाणी लोकांच्या घरात गेल्यामुळे पिण्याचे पाणी अस्वच्छ होत आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेने तातडीने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ड्रेनेज पाईपलाईन टाकून घ्यावी, अन्यथा प्रहार संघटनेमार्फत प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा पंढरपूर प्रहार शहराध्यक्ष संदीप परचंडे यांनी दिला आहे। पंढरपूर नगर परिषदेला आम्ही अर्ज वारंवार करतोय काय तर ही गटराचं पाणी सर्व सगळ्यांच्या घरात जाते, नाणीत जाते आणि पूर्ण नळाचं पाणी आणि चेंबरचं गटराचं पाणी एक झालेलं आहे। कारण की काय वारंवार नगरपालिकेला सांगून अर्ज देऊन तरी तागायतपणे यांनी मनावर काही गोष्टी घेत नाहीत। कारण की काय ह्याच्यामुळे लहान मुलं आहेत, सगळी वयोवृद्ध माणसं आहेत, आजारी पडायला लागलेत। कारण पेचं पाणी गटराचं पाणी एकच होतंय, कायम असं आहे। का तर ह्याच्या अगोदर पण 2-3 वेळा आम्ही अर्ज केले, साहेबांना बोललोय, तरी पण काय मनावर काय कोण घेत नाही। का तर तुम्हाला सांगतो इथं पूर्णपणे निम्म्या ह्याच्यात पाईपात टाकून घेतलेले आहेत, निम्म्या ह्याच्यात पाईपा निम्म्या इकडे तर पाईपात टाकल्याच नाहीत, इकडे चेंबर केले नाहीत, गटराची चेंबर असते ती ही लवकरात लवकर आम्हाला करून द्यायचं आहे। काय नाही दिलंय आमच्या पद्धतीने आम्ही करू, काय करायचं ते आम्ही आता आमची सगळ्याची जी आहे जनता जी आहे ती तुम्हाला आता बोलल, कुठं कुठं पाणी येतंय, काय काय पाणी सगळं सांगा, काय झालंय काय नाही सांगा। पहिला प्रश्न आधी लेकरं आजारी पडायला लागलेत घाण पाण्यानं, मेन स्वच्छता नाही, घाण काढायला येत नाहीत, गाळवाले तर सांगून सांगून दमलं, त्यांनी येऊन वरच काढून जातात। आधी याचा काय ते निर्णय करा आणि याची योजना करा, पाईपात टाकून द्या आम्हाला आधी। बोलली आमच्या आजारी पडायला लागले, दवाखान्याला खर्च कुठं आणायचा, सरकार देणार आहे, सगळं भागवणार आहे आमचं। निर्णय करा, लेकर बाळांसारखे आजारी पडतात, पाणी येतं पण पाण्याला निर्णय लावा तुम्ही। बघा ही पाणी तुमच्या अंगावर फेकलं पाहिजे, तिथं सरकारच्या वैगे गटराचं पाणी आंघोळ घातली पाहिजे त्यांना, त्याशिवाय कळतच नाही। बादलीत पाणी घेऊन तिथे आंघोळ घालणार आहे। त्यांनी जर नाही सगळं आजच्या आज मोकळं करून द्या नसेल तर आम्ही काय करायचं ते करता पाणी घेऊन तुम्हाला तिथे आंघोळ घालणार। ही मागणी आमची पूर्ण झालीच पाहिजे, ही मागणी आमची लवकरात लवकर पूर्ण झालीच पाहिजे, नाही तर आम्ही तीव्रपणे आंदोलन करू। मग प्रत्येक बाई एक बाटली ही गटराची पाणी घेऊन नगरपालिकेत येणार आहे आम्ही। पूर्ण गाव स्वच्छ करून पाणी झाल्यानंतर पाहिजे। आता पाणी मोकळं करून देतो म्हणून आवाज देऊन गेले संदीप कसलं पाणी ती करून होती राहू दे भैया। पप्पू एक मिनिट, पाणी कायम नाही ना पप्पू, ही लागले तर पाणी कायम ह्याच्यात आहे ना, राय होईल की